एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। खासदार निलेशजी लंके म्हणाले की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, शालेय साहित्य वाटप कार्यक्रम हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अनोखा उपक्रम आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून दरवर्षी 1 लाख वह्यांचे वाटप डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्याकडून केले जात आहे। हा एक अनोखा उपक्रम आहे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने या कार्यक्रमावेळी श्री निलेशजी लंके यांना मानाचा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध शाखांमधील इयत्ता 10वी 12वी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आलेला होता। आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उल्लेखनीय गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांच्या भावी शैक्षणिक प्रवासात प्रोत्साहित करण्यासाठी संघटना 21 वर्षापासून नेहमीच कटिबद्ध असते। त्याच अनुषंगाने सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी मातोश्री लॉन सिंदोरी फाटा अकोले येथे गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा व शालेय साहित्य वाटप सोहळा आयोजन करण्यात आले होते। या पुरस्कार सोहळ्यासाठी दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेश लंके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, अकोले पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, शिवव्याख्याते श्री प्रदीप कदम, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी राजन पाटील, शिर्डी संस्थानचे विश्वस्त डॉक्टर जालिंदर भोर, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष सुनील दातीर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल रहाणे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण, उत्तर नगर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष दत्ता घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाघचौरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। पुरस्कार सोहळ्यासाठी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली होती। राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, कार्याध्यक्ष दत्ता जाधव, सचिव हरिभाऊ फापाळे यांच्यासह उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष दत्ता घाडगे, राज्य प्रचार प्रमुख संजय फुलसुंदर, तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ आवारी, जगन्नाथ आहेर, वसंत सोनवणे, ललित मुतडक, अशोक शेळके, सहसचिव सचिन लगड, सरचिटणीस प्रवीण धुमाळ, संघटक सुरेश देशमुख, सहसंघटक दत्ता हासे, राजेंद्र मालुंजकर, निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे, इलेक्ट्रिक मीडिया प्रमुख सचिन खरात, सोशल मीडिया सचिव शुभम फापाळे, प्रसिद्धी प्रमुख दत्तू जाधव, राजेंद्र राठोड, सुनील आरोटे, संपर्क प्रमुख संजय गायकर, प्रकल्प प्रमुख निलेश वाघचौरे, खजिनदार भागवत खोलम, सोशल मीडिया प्रमुख सुनील शेनकर, हल्ला विरोधी समिती शंकर संगारे, सोमी प्रसिद्धी प्रमुख ओंकार अस्वले, सोमी पठार भाग सतीश फापाळे, रजिस्ट्रार निखिल भांगरे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते। राज्य पत्रकार संघाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो। तर समाजाची जाणीव असणारा माणूस डॉक्टर आरोटेबद्दल मला दिल्लीला असा कार्यक्रम तुम्हाला गरजेचे म्हणजे मी पूर्ण कार्यक्रमाला येणार हा माणूस इतका कळवण्याचा आहे मी स्पष्ट वाटतं माणूस आमच्या मी एखाद्याच्या स्टेजवर सुद्धा चुकलं असतं तर मी त्याला चुकलो इतकी कळवणं असणारा माणूस ना नेहमी मी ज्यावेळेला त्यांना भेटतो कधी त्यांनी मला स्वतःबद्दल काय नाही सांगितलं की मला हे असं करायचं तसं करायचं। नेहमी या असं मदत झाली पाहिजे, समाजासाठी हे काम केलं पाहिजे, समाजासाठी ते काम केलं पाहिजे, आम्हाला कधी मार्गदर्शन करतात तुम्ही असं करा तसं करा। प्रत्येक शब्दात समाजाची असणारा माणूस असे माणसं फार कमी आले लोक सध्या ना साहेब लोकांचे लिमिटेड कुटुंब व्याख्या नाही। मी माझी बायको माझे 2 पोरं आणि जमलं आई वडील सांभाळणारे लोकांची कुटुंबाची व्याख्या झाली आणि आरोग्य किंवा त्यांचा परिवार हे असे काही तुकडे समाजाचे त्यांची कुटुंबाची व्याख्या म्हणजे हे विश्वाची माझी माया आहे, हे सगळं आपलं परिवार आहे, हे सगळं आपलं कुटुंब आहे। या ठिकाणचा प्रत्येक गुणवंत विद्यार्थी हा माझा मुद्दा आहे ही भावना आहे म्हणून त्यांचा त्या ठिकाणी सत्कार सोहळा केला। दरवर्षाला 1 लाख वह्या मुलांना दप्तर वाटप करतो इथं बऱ्याच ठिकाणी सांगत असतो
ते प्रत्येकाला वाटतं. तुम्ही सुद्धा या ठिकाणी शिक्षक मंडळी आहे, म्हणजे इथे बसलेले म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली हो, सक्षम आहे, अशा लोकांना तर माझं म्हणणं असतं की आपल्याला प्रत्येकाला वाटतं, असं कोणाला वाटतं की माझा मुलगा शिक्षण घेऊन गावात फिरावं करावं वाटतं का, माझं पोरग शिकावं नाही असं वाटतं का? प्रत्येकाला काय वाटतं, माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे. ज्याच्या आर्थिक परिस्थिती सुबक नाही त्याला ज्यावेळेस वाटतं ना की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे, त्या मुलाची काळजी घेत असताना त्या मुलाची जबाबदारी स्वीकारणं हे आपलं कर्तव्य असतं. पण त्याबरोबरीने एखाद्या झोपडीतल्या मुलाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि त्याला सुद्धा शिक्षणाला मदत केली पाहिजे, ही भावना नेहमी आपण ठेवली पाहिजे. आज आपण समाजामध्ये पाहतो, आपण एका बाजूला म्हणतो की आम्ही प्रगती पथावर, आपला देश प्रगती पथावर गेला. आज आपल्या माणसांचे आर्थिक स्थैर्य वाढलं, उन्नती झाली, प्रगती झाली, शिक्षणाचा दर्जा वाढला. हे फक्त आपण टाळेतूड घालून जाणाऱ्या मुलांकडे पाहून आपल्याला वाटतं शिक्षणाचा दर्जा वाढला, आर्थिक सक्षमता वाढली. पण आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत, एखादा आश्रम शाळेत जाऊन बघा, नेमकी गरिबी काय आहे, परिस्थिती काय आहे, हे वेळ नाही पाहायला पाहिजे. पण हे जे काम दुर्लक्षित जे घटक आहेत, त्या घटकांकडे पाहण्याचं काम आमच्या आरोग्य डॉक्टर असो किंवा त्यांचा परिवार हे केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांना वाटत नाही का आपलं कुटुंब, आपला परिवार पाहावा, पण आपल्या परिवाराबरोबर हे सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातले गोरगरिबांचे मुलं, निराधारांचे मुलं, हे सुद्धा आपलेच मुलं आहेत. त्यांना सुद्धा चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, ते सुद्धा चांगल्या शाळेत शिकले पाहिजे, अधिकारी त्यांचं झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे. ही भावना ठेवून काम करणारा आमचा हे डॉक्टर आरोग्य आणि त्यांचं हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, हे समाजासाठी तिथे बरेच वेळा सांगतो. आज तो वाटते अरे स्वतःसाठी जो जगला ना त्याची माफी नाही, जो समाजासाठी जगला ना त्याच्या आयुष्यात सोडलं झालं. समाजासाठी जगला. आज या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांचे सत्कार केले, त्यांचे सत्कार कशामुळे केले, त्यांनी एक उल्लेखनीय काम केलं म्हणून सत्कार केला. त्यांना सत्कार करीत असताना प्रत्येकाच्या हातात कोणी तुकोबांची मूर्ती, तुकोबांची मूर्ती आयुष्यात कसं जगावा, तुकोबांचं अनुकरण करा, तुकोबांच्या त्या ठिकाणी सगळा अभ्यास करा. अरे त्यांचे वडील सावकार होते, धनसंपदा होती सगळी, ती सगळं समाजासाठी वापरलं. म्हणून आज कित्येक वर्ष झाला तुकोबांच्या नावाने लाखो लोकांची दिंडीच्या पंढरीला जाते. हे समाजासाठी करणारे लोक साधू संत असो, राष्ट्रपुरुषांच्या नावाच्या जयंती पुण्यतिथी साजरी, जे स्वतःसाठी जगला, उद्योजक झाला, उद्योगपती झाला, लय मोठी संपत्ती कमवली, सत्ता कमवली, त्याची कधी जयंती पुण्यतिथी साजरी होती होत नाही, होणार पण नाही. ज्यांनी खऱ्या समाजासाठी घालून घेतलं, समाजासाठी काम केलं, त्याच राष्ट्रपुरुषांची आणि त्या साधू संतांची जयंती पुण्यतिथी साजरी होती. आणि महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी, त्या भूमीत आपण जन्माला नाही 100% आपण अनुकरण करू शकतो, पण काहीतरी टक्के ह्या साधू संतांचं, या राष्ट्रपुरुषांचं अनुकरण केलं पाहिजे आणि आपण समाजासाठी केलं पाहिजे. आणि ही सगळी गोष्ट यात व्यस्त असते. हे समाजासाठी जगणारे माणसं आहेत ना, समाजासाठी जगणारे माणसं, समाजासाठी काम करणारे. आम्ही सुद्धा म्हणतो तरी आमच्या राजकारणात सुद्धा लोकांना पद मिळालं इतकी आवडत, पण त्याला पद गेल्यानंतर काय लोकांची नमस्कार पण आमच्या राजकारणातल्या लोकांना सांगतो, राजकारणातला असो किंवा अधिकारी असो, मी सांगतो तुम्ही खुर्ची वाजताना ना, सत्य वाजताना असं काय काम करणार, ज्या दिवशी तुमची खुर्ची जाईल, ज्या दिवशी तुमचा सत्पद जाईल ना, त्या दिवशी सुद्धा लोक तुम्हाला डोक्यावर घेतात. मुळात तुम्हाला सत्ता नसताना, खुर्ची नसताना कुठे डोकं घ्यायचं असं ना, तर खुर्ची वाजताना प्रामाणिक काम करा, सत्तेला असताना प्रामाणिक काम करा. नाही ते खुर्च्या सत्ता तर इतकी बेकार आहे, इथं भल्यांचा जाईन करून टाकी, म्हणजे आंधळा होतो माणूस. राजकारणात इतकं बेकार आहे ना, माणूसच आंधळा होऊन जातो. त्याला आज खुर्चीवाला ना, कालपर्यंत लोकांना नमस्कार घालतो, काल नमस्कार घालतो, पाय पडतो बा, आणि आज मतदानाचे 5 वाजले का झाला लगेच नाग होतो, लगेच असायला
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अकोले शाखेच्या वतीने गेल्या 21 वर्षापासून आपण गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आयोजन करत असतो। या कार्यक्रमासाठी या तालुक्यातील सर्व 90 माध्यमिक विद्यालय, 32 आश्रमशाळा आणि 12 उच्च माध्यमिक विद्यालय, या सर्व विद्यालयांमध्ये येणारे प्रथम, द्वितीय, तृतीय, त्याबरोबर ज्या गुणवंत, ज्ञानवंत, बुद्धिवंत अशा मुख्याध्यापकांनी 100% विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम ठेवली, त्याबद्दल या राज्य पत्रकार संघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांचाही सन्मान सोहळा आयोजित करत असतो। खरं तर या कार्यक्रमासाठी दरवर्षी आपल्याला माहीत असतं का कार्यक्रम सुरू होत असताना लेट होत असतो, पण मी नेहमी सांगत असतो हा कार्यक्रम घेण्याचा दृष्टिकोन हा आमच्या सर्व पत्रकारांचा वेगळा राहिलेला आहे। मी मुख्याध्यापकांना नेहमी सांगत असतो तुम्ही वर्षातून एक दिवस या कार्यक्रमाला दिला पाहिजे, या ठिकाणी आपण बसलं पाहिजे आणि या ठिकाणी बसल्यानंतर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या विद्यालयाच्या बाबतीत किंवा आपल्या विद्यार्थ्यांचा सन्मान हा राज्य पत्रकार संघ करत असताना ही प्रसिद्धी, हा जो उपक्रम आहे हा एका राज्यापुरता मर्यादित नसून हा आम्ही संपूर्ण जेवढ्या राज्यांमध्ये काम करतो तेवढ्या राज्यातील सर्वांना हा एक कार्यक्रम उपयुक्त ठरत असतो। म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खरं तर ज्यांना मी एका शब्दावर सांगितलं त्यांनी माझी विनंती मान्य केली ती प्राध्यापक श्री व्याख्याते मान्य कदम सर, त्याचबरोबर आत्ताच आपल्या कार्यक्रमाला येऊन गेले ते अकोला प्रोफेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, त्याचबरोबर ज्यांनी आमच्या पत्रकारिता करत असताना आपण देखील या समाजाचा एक ऋण लागतो, पत्रकारांकडे पाहण्याचा या समाजाचा दृष्टिकोन नेहमी वेगवेगळा राहिला असेल, पण आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही ग्रामीण भागातील पत्रकार असलो तरी आम्ही देखील चांगलं काम करू शकतो हे माझे सहकारी सागर शिंदे यांनी त्यांच्या उंचखळक शाळेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून दिलं। या राज्यामध्ये या पत्रकार संघाचे 27,000 सभासद आहेत। आम्ही पत्रकारांचं देखील काम करत असताना दुर्लक्षित घटकाला देखील काम मदत करत असतो। म्हणून कोरोनाच्या काळामध्ये आमच्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही कोरोनामध्ये काम केलं। माझा एक इंदापूरचा तालुका अध्यक्ष आहे, त्या इंदापूरच्या तालुका अध्यक्षाने त्याच्या तालुक्यामध्ये निळकंठ मोहिते इंदापूरचा तालुका अध्यक्ष आहे, माझ्या त्या एका तालुका अध्यक्षाने 4 कोटी रुपयाचा किराणा त्या कोरोना काळामध्ये वितरण केला। खरं तर माझी इतकी भूषणावर गोष्ट आहे, अनेक जण म्हणतात तुमचे पत्रकार, पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात जा, तुम्ही गोव्यात जा, तुम्ही दिल्लीत जा, तुम्ही गुजरातमध्ये जा, तुम्ही MP मध्ये जा, तुम्ही बेळगावमध्ये जा, कोणत्याही राज्यात जा, कधी जर तुम्हाला अडचण आली तर आमचे पत्रकार बांधव एक पुढून मागून घ्या, द्यायला आम्ही बसलेलो आहोत। आणि देणाऱ्याचे हात हजारो आहे, तुमच्यासारख्यांचे मला हा कार्यक्रम घेण्याचा आणि त्याचा का घेत असतो तर त्याचं मी तुम्हाला ते सांगतो। या इयत्ता 10वीमध्ये मला माझ्या जीवनाला पॉईंट मिळाला ते कैलास गेनुजी केलं आहे। आज मधुकरराव टिकून विद्यालयाचे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांनी मला घडवलं आणि इयत्ता 10वी नंतर मला कळलं की या शाळेमध्ये काय परिस्थिती असते, काय परिस्थिती असते आणि म्हणून मला ज्या शिक्षकांनी घडवलं, माझ्या मुख्याध्यापका हेमलताताई संस्कार असेल, त्यानंतर मला अनेक शिक्षक भेटले, कैलास गेनुजी केलेलं असेल, खेळलेलं मॅडम असेल, आणि आम्हाला परिस्थिती नव्हती आणि त्यांनी आम्हाला घडवलं। म्हणून हा उपक्रम मला फक्त लोकप्रिय वाटतो आणि तो उपक्रम मी घेत असतो। माझ्या सर्व सहकार्यांचं मला याप्रमाणे सहकार्य मिळतं आणि हा उपक्रम एका तालुक्यापुरता नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये हा उपक्रम जून नंतर सुरू होतो आणि त्याच्या मागच्या वर्षी मी उडजावण्याच्या शाळेला त्याचा शेवट केला, उडजावण्याच्या शाळेला साहित्य दिलं। म्हणून हा उपक्रम आम्ही जूनमध्ये जरी सुरू केला तरी आम्ही त्याचं वर्षभर ज्या ज्या शाळेला काय लागेल ते आम्ही देत असतो। यापुढे देखील तुम्ही आम्हाला असे सहकार्य करावं हीच अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथमतः स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याचे सरचिटणीस माननीय विश्वासरावजी आरोग्य साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्रातील नामवंत शिवव्याख्याते प्राध्यापक प्रदीपजी कदम सर, त्याचप्रमाणे
अकोल्याचे पोलीस निरीक्षक माननीय गुलाबरावजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव माननीय अनिलजी राणे सर, जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सोमनाथजी काळे, त्याचप्रमाणे राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस माननीय विनयजी सावंत, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि अकोला तालुक्यातील एक जुने जाणते पत्रकार माननीय भाऊसाहेबजी मंडलिक, त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रभर त्यांच्या पत्रकारितेतून त्यांच्या नावाचा डंका फुटला जात असे सागर शिंदेजी हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं या सर्वांचं स्वागत करतो. नगर दक्षिणचे खासदार माननीय निलेश लंके साहेब हे रस्त्यामध्ये आहे, तोपर्यंत ते येतील, त्यांचंही या निमित्ताने मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे जे मुख्याध्यापक, ज्या शाळा 100% निकाल लागलेले ते शाळांचे मुख्याध्यापक, त्या शाळेचे विद्यार्थी, या सर्वांचं मी स्वागत करतो आणि जे जे गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी आलेले त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाखा अकोले यांच्या वतीने जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार आणि ज्या शाळेचे निकाल 100% लागलेले आहेत त्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. डॉक्टर विश्वासराव आरोटे सर हे यांची शाखा अकोले शाखा 21 वर्षापासून सदरचा कार्यक्रम करते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला तर तेवढा ग्रुप विद्यार्थ्यांमध्ये वाढतो आणि शिक्षकांचाही सत्कार होतो. सोबत आपल्या शाळेचा निकाल 100% कसा लागेल या दिशेने प्रत्येक शाळा याच्यापुढे प्रयत्न करेल आणि स्पर्धा याच्यातून तयार होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या सत्कारास पात्र ठरतील. म्हणून सरांनी जो उपक्रम चालू केलेला आहे त्याच्याबद्दल खरंच कौतुक. आता मला वाटतं सागर शिंदे सरांच्याबद्दल बोलते. त्यांनी उंचवळा गावात जी शाळा आहे ती अतिशय दुरवस्था होती, परंतु त्यांनी शिक्षणाचं महत्त्व गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून स्वतःच्या खर्चातून त्यांनी शाळा अतिशय सुंदर केलेली आहे. आणि मी स्वतः त्या शाळेत इलेक्शनच्या भेट दिली त्याच्यामुळे मला माहीत आहे. तर सागर शिंदे यांचे खूप कौतुक आणि अभिनंदन. आज खरं तर प्रोटोकॉल सोडून कदाचित मला बोलवत असेल, मला मीटिंग असल्यामुळे मी अगोदर बोलायला होतो आणि सरकारी 4-5 लोकांचे माझ्या हस्ते झाले. परत सगळे जे गुणवंत विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत त्यांचं अभिनंदन. तिथं सभासद तयार करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचवणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला वेगळी दिशा देणारे, ज्यांच्याकडे अतिशय कल्पकता आहे आणि आपल्या कल्पकतेतून विविध कार्यक्रम वेळोवेळी घडवत असतात असे डॉक्टर विश्वासरावजी आरोटे साहेब. आणि आरोटे साहेबांच्या संकल्पनेतून गेली 21 वर्ष अकोले तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्याचं काम हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि अकोले तालुक्यातील शाखा करत असते. या शाखेच्या पावलावर पाऊल घेऊन महाराष्ट्रभर असे गुणवंत विद्यार्थी सत्काराचे कार्यक्रम दरवर्षी होत असतात. मी खरं तर धुमाळ सरांचा ऋण व्यक्त करतो की दरवर्षी आपल्या या कार्यक्रमासाठी ही आपली मौल्यवान अशी जागा उपलब्ध करून देतात आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप टाकण्याचं काम आम्ही जे करत असतो त्यात त्यांचा नेहमी वाटा असतो. आरोटे साहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रावर जसे कार्यक्रम घडत असतात तसेच मी दरवर्षी इथं बसलेले सर्वजण त्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत की दरवर्षी 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो. MPSC UPSC मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा या ठिकाणी सत्कार होतो. तसेच या मातृभूमीतील मायभूमीतील अनेक गुणीजनांचा सत्कार या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षी होत असतो. सागर शिंदेनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांची जशी उंच खडकची शाळा आहे तिथं जसे वंचित विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी काही लेखनाचं साहित्य असेल किंवा शैक्षणिक साहित्य असेल त्यांनी जसं उपलब्ध केलं तसंच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून वेळोवेळी विश्वासराव आरोटे साहेब
ज्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज असते त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी नेहमी करत असतात। दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर या दरवर्षीच्या कार्यक्रमांचे बहुतेक जण साक्षीदार आहेत। एकूणच इथे उपस्थित असणारे आपण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे आणि कुणाला हे वाटतं हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करणं हे प्रत्येकाचंच काम आहे, पण मला वाटतं ज्यांचं कौतुक होत आहे त्यांचं कौतुक करणारे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे। असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचं अकोले शाखेचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आपण सगळे शिक्षणावर गप्पा मारतो आहे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे। मला वाटतंय आपण बऱ्याच जणांनी एक चित्रपट पाहिला आहे, त्या चित्रपटाचं नाव आहे 3 इडियट्स। 3 इडियट्स चित्रपटामध्ये एक वाक्य आहे, डायलॉग आहे, तो डायलॉग असा है, अगर लड़का पैदा हुआ तो डॉक्टर बनेगा, अगर लड़की पैदा हुई तो इंजिनियर बनेगी। याचा अर्थ फक्त डॉक्टर आणि इंजिनियर एवढेच देश घडवू शकतात का, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। देश चालवण्यासाठी, देश उभारण्यासाठी, देश उंचीवर नेण्यासाठी फक्त डॉक्टर आणि इंजिनियर एवढेच काम करत नाही, त्यामध्ये कलावंत आहे, त्यामध्ये विचारवंत आहे, त्यामध्ये अभिनेता आहे, त्यामध्ये खरं तर पत्रकार आहे, त्यामध्ये साहित्यिक आहे, त्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाची गरज आहे। आणि म्हणून या विद्यार्थ्यांमधून जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले खरं तर विद्यार्थी घडले पाहिजे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजे असं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला वाटतं। आणि म्हणून पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम घेताना दिसतो आहे आणि म्हणून या पत्रकार संघाचं कौतुक वाटतं। समोर सगळे पालक आहे, मला नेहमी एक प्रश्न पडत असतो, आपण सगळे ABCD शिकलो, A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉग, E फॉर एलिफंट, एवढंच आम्हाला माहिती आहे। आणि म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्या विद्यार्थ्याला प्रेरणा देण्याचं काम करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी ठरते आहे। जबाबदारी शिक्षकांची आपण म्हणतो, पण शिक्षक फक्त 6 तास शिकवत राहतील, उरलेल्या 18 तास ही पालकाची आणि समाजाची जबाबदारी ठरते, त्यामध्ये पत्रकार सुद्धा येतात आणि म्हणून पत्रकार ही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात। महाराष्ट्रात अनेक पत्रकार पाहतो, परंतु मी अकोले तालुक्यातल्या पत्रकारांचा कार्यक्रम जेव्हा पाहतो ना तेव्हा नेहमी हा समाजाला दिशा देणारा ठरतो आणि म्हणून अशा कार्यक्रमाला येण्याचं मी स्वतःहून कबूल केलं आणि उपस्थित झालो। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, इथं सगळे विद्यार्थी आणि पालक, महिला, शिक्षक सगळेच आहे। कधीतरी मी विचार करतो, महाराष्ट्रभर मी फिरतो आहे, इथे युवक पाहिले की युवक कसे असावे असं मला वाटतं, तेव्हा युवकाची व्याख्या काय। एखाद्या 10वीच्या मुलाला जर मी विचारलं युवक म्हणजे काय, तो म्हणतो मला अजून शिकवलेलं नाही। 12वीच्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं युवक म्हणजे काय, तो म्हणतो 18 वर्ष पूर्ण झालं की मग युवक होतो। युवकाची व्याख्या अशी केली जात नाही, युवकाची व्याख्या कुठे